أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وجعلنا في الأرض رواسي أن تميد بهم وجعلنا فيها فجاجا سبلا لعلهم يهتدون. وجعلنا السماء سقفا محفوظا وهم عن آياتها معرضون. وهو الذي خلق الليل والنهار والشمس والقمر كل في فلك يسبحون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. کل جگیشی सांगून गेले होते की अल्लाह ताला आपली वडुल्ली निशानियों सांगून आपली कुदरतचो इजहार करते वाटे आणि सांगू चाहते वाटे की इतनी व्हडली मखलूक़ात जी कोण तो परवरदिगार दुनिया में तो वजूद भितर हाडू सकता तरी तेजा अलावा कोण माबूद जावचो लायक नाही. कल ज़मीनी आणि आसमाना मुताल्लिक़ सांगले होते की बंद होते अल्लाह उसवलो या मिलून होते अल्लाह ताला इनका दोघांक अलग करून सम आपल्या आपल्या टावा ऊपर मुनज़्ज़म केलो. तर अल्लाह ताला ज़मीनीची निशानी आणि दिगर निशानियों सांगून अपनी कुदरत से उनका इजहार करते वाटे और मोता वजअलना फिल अर्द रवासिया अन तमीद बिहिम. मी जमिनीच्या ऊपर मजबूत गोडे धरवले ताकि ती जमीन तांकां घेऊन हरकत करू नये. वजअलना फीहा फिजाजन सुबुलन लअल्लहुम यहतदून. आणि तेजा ऊपर आम्ही थोर थोर रोटे केले जाऊ सकता कि तेजन तांकां सही वाट मिलो. वजअलना अस्समाअ सक़फ़न महफूज़ा. तेंचे ऊपर आम्ही आसमान एक महफूज ढाबाची शक्ले भितर केले. वहुम अन आयातिहा मुअरिदून. लेकिन तेन तेजी को निशानियान तोड़ भोणून वाटे. वहुवल्लज़ी खलक़ल लैल वन्नहार वश्शम्स वल्क़मर. तो कस जात जे कोण रात आणि दिस पैदा केलो सूर आणि सान पैदा केलो. कुल्लुन फी फलकिन यसबहून. हर एक लोक आपले दायरा भितर घुमते आणि पोहते वाटे. अल्लाह ताला भी एक जमिनीची निशानी सांगलो की आसमान आणि जमिनी अलग केलो. तेजे मग काय केलो जमिनी एक तायशी रुमाल धरवाला बरं धरवतात पहला भी पूरा पानी है पानी पर जमीन धरवले. ये जमीन हरकत करू नये म्हणून त्या किशी आता आम्ही रुमाल धरवतात या सुफरा घालतात ते हालू नये पण त्याच्यावर काही धरवतात ऊन नये म्हणून हवानिशी ऊन नये म्हणून त्याच्यावर प्लेट धरवतात या फातर धरवतात बीजी काही धरवतात. इशिकाच जमीन जे किती तांदून धरवले जमीन हरकत करण्याचे म्हणून त्याच्यावर घोडे धरवले मजबूत घोडे धरवले. रवासी बलन रसा बलन तिंगा पुरुचे भित्तर पुरून तेगा भित्तर को है ना था फाउंडेशन रहता खाली ऊपर रहना घोडे त्याच्या ऊपर अशी घोडून मोडे मारायला पण धरवून नसे घेतली. वजअलना फिल अर्द रवासी. असं बोलता अल्लाह ताला की जमिनी भितर तुमचे सबब मजबूत मजबूत घोडे धरवले. हे अल्लाह तर्फीन बाकायदा हिफाजत सबब धरून गेले की का अंतमीद बिहिम मा देमीद बोलाशी हरकत करूचे की तुमचे जमीन हरकत करू नये तुमका घेऊन ता सबब घोडे धरवले की जमीन जमून राहो. ही अल्लाहची दोडली कुदरत कोण करू शकता. त्याच्या मग सगळे वजअलना फीहा फिजाजन सुबुलन. फिजाज बना दोन घोडा धर्माने वडली वडली वाटो सुबुल बोला वाटो भले तेजी धर्माने घोडाचे धर्माने जमिनीच्या ऊपर वडली वडली वाटो केले तुमचे सोबत रोटे केले. लअल्लहुम यहतदून. इहतदा याती बल सही वाट मिलूची जाऊ सकता कि हेजन तुमका घोंचा सब सही वाटो मिले
किंवा सफर करूची असे, ह्या रितानी वचूचे असे, एकलाक दुसरा सरी मिलूची असे, ते हे सब किशी वाटो कास ते जो अल्लाह ताला इंतजाम केलो. पण व्हडली व्हडली घुडे ठरवतो, धर्माला वाटो काढतो नाही, त्यांनी કેટલી परेशानी घेतली, કેટલી मुश्किल जातली. आज को पला व्हडली टेक्नॉलॉजी आहे बावजूद घोडे खातरूच्या बी ते કેટલી मुश्किल पडता. घोडे कातून रोटे करूच्या मला मी आजमाव सके ना, કેટલી तकलीफ जाता. अल्लाह ताला ह्याचे सबब पहिल्याकच निजाम केलो की किती व्हडली घोडे राहता, कोणती घोडे राहतो त्याची धर्माला अल्लाह ताला वाटो काढता. कस इंसानाची सहूलत सबब अल्लाह तर्फे जबरदस्त दिसते इंतजाम करून गेलो कि वजअलना फीहा फिजाजन सुबुला. ते गुडा ऊपर ते जमिन्या ऊपर तोर तोर वाटो केलो, रोटे केलो व्हडले व्हडली. लअल्लहुम यहतदून, जाऊ शकता की जन त्यांना सफरे भितर वाटो मिलो, सहूलत जावं बोलो. कितली अल्लाहची मेहरबानी पडा. त्याच्या मग सांगता जमिनी इशी गेलो वजअलना समा सकफन महफूजा. समा बनन आसमान, सक बनन ढाबो. आसमाना जमिनी सबब एक बड़े ढाबा बन गेलो महफूजा. तो को महफूज एकदम खाल पडू सके ना. युमसिकु समावाति वल अर्द अन तज़ूला. अल्लाह धरून बेतला टेकने का खाल पडू सके ना, त्याची हिफाजत केलो. अंतक वयुमसिकु समा अंतक अल अर्द इल्ला बिइذनी. अल्लाह घोड़ा धर आसमाना धरून वाटेगे जमिनीवर पर खाल पडण्याचे बरोबर काय इंतजाम अल्लाह सुबहाना. इसी कर आसमानाची हिफाजत केजन गेलो. वहफिज़नाहा मिन कुल्लि शैतानिर रजीम. जो कोणते शैतान वाटे मलऊन शैतान तीन आसमाना ऊपर हेंचे ना पण ते हिफाजत करून नसेल. अल्लाहचे नबी अल्लाह खतून शैताना आसमाना ऊपर रसूची कोई इजाजत नाही. पुढे ना ऊपर असून ऐकते होते, ते चोरीने ऐकते होते का फैसले जाते ते फरिश्ते का जाते होते ते ऐकते होते. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी झाला मग बाकायदा तिला पारे घालून गेले, कोणी येऊ सके ना बोलून. वइन्ना लमसना समा फवजदनाहा मुलिअत हरसन शदीदन वशुहुबा. अल्लाहचे रसूल नबी झाला मग जिन्ना नपसा बद्दल बोलते होते की आमका आसमानावर इशी दाखवू लागला की वडले पारे घालून वाटत आसपास कोणी येऊकच देणार. आईला त्यांच्या ऊपर शहाबे साहेब हुकून होता, एकदम कोणी भितर असू सका ना. इशी अल्लाह ताला आसमाना को महफूज करून धरलाटे. एक तरी खाल पडू सका ना. दुसरे जिन्नात आणि शयातीन तिघा असून आसमानाची खबरो लीक करू सका ना एकदा. वहुम अन आयातिहा मुअरिदून. लेकिन अल्लाह सांगता एटलो संवस करून आसमान आणि जमिनीची जे કેટલી निशानीઓ असे तेजेन हे तोड घोळून वाटत त्याच्यावर गौर करणार. आरद युरिदू बनन तोड घोळून होते, मुअरिदून बनन तोड घोळून वाटत यानी त्याच्यावर गौर करणार. ही निशानीઓ जमिनीઓ पर એટલો નિશાનીઓ અલ્લાહ ખેકા દેલો, આસમાના ઉપર એટલો નિશાનીઓ છે ખેકા દેલો અલ્લાહ તાલા. એના ઉપર અમે ગૌર કર્યો અને પડ્યો કે કોણ કહેલે का ये जिदू वडली निशानी એટલી फायदा देवची चीजो जमिनीच्या ઉપર आसमाना ઉપર कोण कहेले? अल्लाह केलो. त्याच्या अलावा कोणी करू शकता? करू शके ना. तरी त्याच्या अलावा कोणी माबूद जाऊ शके ना. मी तेका सोडून तुम्ही दुसऱ्याची खेका इबादत करतात, खेका दुसऱ्याची पूजा करतात. हे अल्लाह ताला पुसता. एटली कुदरत अल्लाहची आहे तरी अल्लाहची तुम्ही इबादत करा. त्याच्या मग सांगले वहुवल्लज़ी खलक़ल लैल वन्नहार. अल्लाह कस दिस को पैदा केलो, रात को पैदा केलो. खलक़ माना पैदा केलो, लैल बना रात, नहार बना दिस. वशम्स वल कमर, शम्स बना सूर, कमर बना सान. बोले हेका को अल्लाह कस पैदा केलो. कुल्लुन फी फलक यस्बहून. फलक बलन एक दायरा है, एक बाउंड्री है. सबह यस्बहून बलन पहुँचे तिघा आणि एक बाउंड्री अशी त्याच्या आसपास सम घू लागला. आसमाना ऊपर अलग अलग त्यांची बाउंड्री असे. सान आपल्या आपल्या टावापर घू लागलाटे, जमीन आपल्या टावापर घू लागलेटे, सूर आपल्या टावावर पर घू लागलाटे, एकदम धाव लागला. सम्मा सबब एक बाउंड्री अल्लाह तर्फे करून गेले ते गोल. ते जे रोड एकदम चक्कर काढते राहतात, घुमते राहतात थिंग. हे अल्लाह तर्फे तय करून गेला की कोणती चीज दुनिया भितर अल्लाह कैलाटे तरी त्याच्या आपलं आपलं दायरा असे ती अक्कच घुमते राहतात. ते सोडून पुढे येणार. जमिनीने जे काही घुम सांगला तिघा सोडून दुसरेकडे येणार. सूरा जे काही सांगला ते सोडून दुसरेकडे येणार. आपसाभितर यांची लढाई झगडा काय जाणार. येतो लो सिस्टम अल्लाह पुस्तक कोण चालवतात? एटली मुनज़्ज़म सिस्टम कोण चालवतात?
दुनिया भितर आमी पळयता धाकलेशी घर अशें ती चालवता चालवतले रावतात गाडी अशें चालवता चालवतलो माणूस रावतात पण तो सिस्टम राहतो कारण टाटो सिस्टम अशें तेजे पाटर को सगळी कमिटी सगळी व्हडली ताकद काम करते हर चीजो तेका चालवतले वाटेर तेजे पाटर सगळी हुकूमत राहता सगळी ताकद राहता सगळो पवर राहता तरी दुनियाची धाकली चीजो कोणी चालवे ना तुम्ही चालू सकेना तरी येदी व्हडली दुनिया येदो व्हडलो सांग सूर जमीन आसमान दीस रात सगळो जगत सिस्टम अशें कोण चालवता कोणी चालवे ना तुम्ही काय चालवू सकेना कोणी चालवतात तेका कोण चालवतात अल्लाह चालवता जे की तो अल्लाह येदो व्हडलो सिस्टम चालवता एटलो आमचे उपर एहसान करता तर अल्लाह सांग पुजता आमचे कडेन तो सोडून बीजी कोण तुमचो माबूद जावं शकता कोण तुमचो अल्लाह जावं शकता कोण तुमचो रब जावं शकता कोण इबादतचो लायक जावं शकता ताचो तेका सोडून दुसऱ्याची तुम्ही इबादत करू नाकात बस पैगाम अल्लाह तर्फेन देऊन गेला अल्लाह ताला सही वल खदार नसीब करून आपले कुदरतचे आमचे तेजेवर गौर करून सबक करून आपले इमान मध्ये इजाफा करून तौफीक दो आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह.